मित्रांनो नमस्कार, मी मोहन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओच्या माध्यमातून। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे मी आज आलो आहे HDPS प्लॉटवर। तर HDPS म्हणजेच काय, तर सघन कापूस लागवड पद्धतीचा हा जो प्लॉट आहे, तर हा कशा प्रकारे आहे हे दाखवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी शूट करत आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जो HDPS चा प्लॉट आहे याच्यावर आता सध्या निंदणी चालू आहे। आणि HDPS मध्ये आपण जे स्पेसिंग आपलं प्लांट टू प्लांट घेतलेलं आहे ते 90/30 म्हणजे दोन मधलं रोचं जे अंतर आहे ते 90 सेंटीमीटर आणि झाडामधलं अंतर जे आहे ते 30 सेंटीमीटर। तर अशा प्रकारे जवळ एकदम कापूस लागवड केल्याने आपण जी प्लांटची संख्या आहे एकरमध्ये ती वाढवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपल्याला उत्पन्न अधिक मिळेल। आणि यावर्षी म्हणजे जेव्हा हे प्लांट किंवा जेव्हा हे कापूस 45 दिवसाचा होत असतो त्यावेळेस आपल्याला याच्यावर मेपिक्विड क्लोराईड याची फवारणी करायची असते। पण यावर्षी पाऊस खूप कमी असल्याने आणि झाडाची हाईट त्या मानाने वाढली नाही, म्हणून आपण 45 दिवसानंतर जे मेपिक्विड क्लोराईड जे फवारणार होतो किंवा त्याची फवारणी घेणार होतो ती आपण इथं घेतलेली नाही आहे। आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी जी घ्यायची असते ती आपण इथं घेणार आहोत, जेणेकरून जे पहिले 5 जे आपले डोळे असतात, काय म्हणतो आपण त्यांना, इंटरनोड्स, तर त्या 5 इंटरनोड्सची जी लेंथ 20 सेंटीमीटर आपल्याला मोजायची असते, तर ती झालीच नाही, म्हणून आपण 45 दिवसानंतर ते मेपिक्विड क्लोराईड फवारलेलं नाही आहे। पण आता असं वाटतं आहे की ते 60 दिवसानंतर किंवा 65 दिवसानंतर आपण ती फवारणी घेणार आहोत। तर बघूया आपला हा प्लॉट यशस्वी होतो की नाही, आणि याच्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं आहे की HDPS प्लॉट लागवड केल्याने तुमचं उत्पन्न वाढू शकतं। तर आपण बघूया, यावर्षी जर 40% उत्पन्न वाढलं तर आपण दुसऱ्या लोकांनाही HDPS लागवड करण्यासाठी सजेस्ट करूया। धन्यवाद मित्रांनो।